च्या हद्दीमध्ये मुंबईतील पोलीस अधिकारी अंमलदारांचे एक पथक एनडीपीएसच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी आले असता त्यांच्यावरती जो मुख्य आरोपी आहे इस्माईल त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना झालेली आहे. त्यामध्ये आमचे एपीआय आणि इतर 3 लोक जखमी झालेले आहेत. या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्या म्हणजे त्यांना पकडण्यासाठी 3 टीम्स रवाना केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. लवकरच ते आरोपी आम्ही अटक करू. असे सराईत गुन्हेगार राजरोसपणे नवी मुंबई सारख्या परिसरामध्ये फिरतात ते पण एनडीपीएसचे गंभीर गुन्ह्याचे असा याचा अर्थ आहे का आणि नवीचा बचत नाही आहे असं तो जो मुख्य आरोपी आहे इस्माईल कुरेशी हा नवी मुंबई हद्दीतला राहणारा नव्हता. त्या गुन्ह्यामध्ये ज्या त्याच्या नातेवाईकांनी प्रतिरोध केलेला आहे ते त्या तिथले राहणारे होते आणि तो त्यांच्याकडे राहायला आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन गुप्त माहिती मुंबईच्या टीमला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले होते. त्यांनी आपल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क नाही केला. त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क केला नव्हता. आमचा प्रश्न लॉ अँड ऑर्डरशी संबंधित विचारला. लॉ अँड ऑर्डरशी संबंधित हत्या घेऊन 10-12 लोक शहरात फार मोठा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असा. पण ते त्यांच्या घराच्या परिसरात आहे ना. हत्यार घेऊन शहरात फिरत नाहीये ते. त्यांच्या घरात त्यांनी लपवले होते. अटक नाही आहेत अद्याप. टीम्स रवाना केलेल्या नाही. आणखी एक त्याला व्हिडिओ व्हायरल होतो. पोलीस जेव्हा हे करतो आरोपीला पकडायला येतात त्यावेळेस पोलीस जाऊ शकतात आणि आणखी ते जे तिकडून आपला बचाव करून जातात ते सगळे बाईकवरती आहे. पोलीस आता आरोपीला पकडायला गेल्यावरती मोठा 4 व्हीलरचा यूज करतात त्याच्यावरती पळून जाणारे सगळे बाईकवरचे आहेत. त्यामध्ये पोलीस मित्र होते असं तुम्हाला म्हणायचंय का? इन्फॉर्मर आहे त्याची माहिती भेटते पोलीस मित्र त्याच्यामध्ये मुंबईची लोकल त्यांनी इन्फॉर्मर कोणाला तरी आणला असेल की ज्यांनी दाखवलं असेल त्यांच्या घरामध्ये. आरोपी पकडायला गेले एनडीपीएस पोलीस मित्र किंवा इन्फॉर्मर जरी असेल तरी तो लांबून इशारा वगैरे करतो हे तो बाजूला होतो. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे आपले जीव वाचून पळताना दिसतात ते पण मोटरसायकलवरती. व्हिडिओ व्हायरल होतो तो मी व्हिडिओ अजून पाहिला नाहीये. ट्रक पेडलर किंवा ट्रक त्याच्याबद्दल सध्याची काय माहिती आहे? किती लोक तुम्ही आतापर्यंत अशी फिरतायत त्याचा ड्रग्स फार मोठ्या प्रमाणात नाही. नवी मुंबईची म्हणजे ड्रग्ज संदर्भातली जी कारवाई आहे त्याची 2 दिवसांनी आपल्याला सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात येईल. आपल्या परिसरात अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. कालच प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरती आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केलेला आहे. ज्या पद्धतीने सायफाय युनिट प्रत्येक पोलीस स्टेशनला एक्सक्लुझिव्हली सायबर आणि फायनान्शियल रिलेटेड गुन्ह्यांचं काम करेल तसंच जसं मध्यवर्ती अँटी नार्कोटिक सेल आहे तसं प्रत्येक पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरोधी काम करण्यासाठी आपण डेडिकेटेड 1 ऑफिसर आणि 3 अंमलदार यांना ते काम दिलेलं आहे. आणि तशा कक्षाची कालच आपण म्हणजे सीपी सरांची ऑर्डरनी स्थापना झालेली आहे. तर भविष्यात सुद्धा म्हणजे आता तर कारवाई चांगलीच चालू आहे. भविष्यात सुद्धा अजून उत्कृष्ट पद्धतीने काम त्यामध्ये होणं अपेक्षित आहे. मात्र या संदर्भामध्ये गंभीर मुद्दा असा उपस्थित होतो की मुंबईचे पोलीस नवी मुंबईमध्ये एका ड्रग्ज पेडलरला पकडण्यासाठी कारवाई करण्यासाठी येत आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे ड्रग्ज पेडलर म्हणजे पूर्वी परिसरात असो किंवा खारघर परिसरात असो हा एक त्यांचा वेगळ्या प्रकारचा अड्डा निर्माण झाला असं नाही. तो तिथे राहणारा नव्हताच. तो तिथे लपण्यासाठी आला होता. मुंबईचा जो ड्रग पेडलर आहे ते त्याचे नातेवाईक होते त्यांच्याकडे तिथे राहण्यासाठी. तो मूळचा तिथला राहणारा नाहीये. याचा अर्थ की
जरी तो नातेवाईकांकडे आला असला तरी तो त्याला एक राहण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देत आहे. म्हणून या शंका उपस्थित होतात की हे ड्रग्ज पेडर आहेत हे नवी मुंबईला चॉईस करतात. असं नाहीये. नवी मुंबई हद्दीतून आपण जवळपास म्हणजे मोस्टली आफ्रिकन किंवा नायजेरियन जे नॅशनल्स आहेत जे ड्रग रिलेटेड धंद्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना आपण जवळपास 1500 असे परकीय नागरिक आपण डिपोर्ट केलेले आहेत किंवा ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. मागील वर्षी जवळपास तो आकडा 900 काहीतरी 950च्या आसपास होता. अॅन्युअल प्रेसच्या वेळी ती डिटेल माहिती आपल्याला देण्यात येईल. परंतु त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहेत आपण ते वारंवार चेक करतो, रेड करतो आणि पासपोर्ट व्हिसा संबंधी गाईडलाईन्सचं उल्लंघन होऊन जर त्या ठिकाणी जर कोण राहत असेल तर त्यांना सुद्धा आपण टेम्पररी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवून त्यांची डिपोर्टेशनची कारवाई सुरू करतो. त्याला मदत करण्याचे असे नातेवाईक ते कोणत्याच गुन्ह्यात साथीदार नाही आणि त्यांचा कोणताही क्राईम रेकॉर्ड नाही. ते चेक करावं लागेल. पण मग या संदर्भामध्ये आता नवी मुंबईच्या परिसरातल्या या 2-3 ठिकाणं आहेत पूर्वी आपण बघूया किंवा खांडे बघूया तुम्ही आता टीम्स वाढवण्यात फक्त म्हणणं आहे पण या 2-3 ठिकाणावर जास्त गस्त करण्याची गरज असं वाटतं. हो, त्यासाठी स्पेसिफिकली आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष ANTF ANTC अँटी नार्कोटिक्स टास्क सेल प्रत्येक पोलीस स्टेशनला कार्यरत केलेला आहे. त्यांचं मुख्यतः हेच काम आहे की परिसरामध्ये ज्या ठिकाणाहून अशा पद्धतीचे म्हणजे ड्रग्ज सेलिंग पॉइंट्स असतील, लक्झरी बसेसचे स्टॉप पॉइंट्स असतील किंवा कॉलेज शाळा परिसरामधल्या टपऱ्या किंवा म्हणजे ज्या ठिकाणाहून पूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत असे ठिकाणं चेक करणे, रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे, त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणे, गोपनीय माहिती प्राप्त करणे आणि छापा कारवाई करणे. तर हे कारवाई त्यांच्या मार्फत होणं अपेक्षित आहे आणि होईल भविष्यात त्यावर. पण या अशा पद्धतीच्या कारवाई तुम्ही करत आहे आणि शेवट अशा पद्धतीने कारवाई करत एक अत्यंत महत्वाचा मुद्दा घेतला की टपऱ्यांवर सुद्धा अशा प्रकारचे ड्रग्स विकले जातात. याला कोणाचा वरद असावा की अशा प्रकारचे टपऱ्यांवर मिळते अनेक प्रकारच्या कारवाई करतात त्याच्यानंतर ते जे आरोपी असतात ते सुटून जातात परत तोच गुन्हा करण्यासाठी लोक येतात. याला कुठे जेरबंद करण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं वाटतं जे आता उचललं त्यापेक्षा. हो, कठोर पावलं आम्ही उचलत आहे. त्यामध्ये रिसेंटली MCOCA ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झालेली आहे. त्यामध्ये NDPS ऍक्ट नुसार जे अक्युज्ड इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर सुद्धा आपण MCOCA प्रमाणे कारवाई करू शकतो किंवा सध्या आपण फिट NDPS कायद्याचा जास्तीत जास्त वापर करून आपण आरोपींना म्हणजे जे कमर्शियल क्वांटिटी मधले जे इन्व्हॉल्ड अक्युज्ड आहेत त्यांना डिटेन्शनसाठी आपण प्रपोजल्स पाठवत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढत्या वाहन चोरीच्या आणि रिक्षा चोरीच्या घटना लक्षात घेता माननीय CP सर, जॉईंट CP सर आणि ऍडिशनल CP सर क्राईम यांनी सूचना दिल्या होत्या की सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. दरम्यान मध्यवर्ती शाखेचे आमचे अधिकारी आणि अंमलदार यांनी CCTV आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून यामध्ये जवळपास म्हणजे 2 मोठ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांना अटक केलेली आहे. ज्यामध्ये एक जी टोळी आहे सराईतांची त्यांच्याकडून जवळपास 26 वाहनं हस्तगत केलेली आहेत आणि त्यांच्याकडून 23 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. तर यात दुसऱ्या एका आरोपीकडून 17 वाहने हस्तगत केलेली आहेत आणि त्यापासून 14 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. अटक आरोपी नासेर सद्दन खान हा रेकॉर्डवरचा आरोपी आणि त्याच्यावर जवळपास 92 चोरीच्या गुन्ह्यांचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे. तर जे दुसरी टोळी पकडलेली आहे त्यामध्ये एकूण जे 26 वाहनं हे केलेले आहेत. तर यापैकी जे 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यातला एक आरोपी जो आहे त्याचं शिक्षण SY BCom झालेलं होतं आणि तो सोशल मीडियावरती वाहन चोरीचे व्हिडिओ पाहून म्हणजे शिकला आणि त्यातून म्हणजे हे नवखीच टोळी आहे. पहिलाच हा त्यांचा गुन्ह्याचा म्हणजे पकडला जाण्याचा प्रसंग आहे आणि त्यांनी सोशल मीडियावरून वाहन चोरीचं शिक्षण घेतलं आणि ते त्या पद्धतीने वाहनं चोरी करत होते. यामध्ये सर्वच्या सर्व गुन्हे जे आहेत ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी केलेले आहेत आणि काही मुंबईच्या हद्दीतले सुद्धा काही गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत. अटक आरोपींची नावं जर आपण पाहिली तर संतोष लक्ष्मण ढोले, लक्ष्मण तिपन्ना मासाळकर,
संजीव गंगाराम सक्सेना आणि कैलास खेताजी चौधरी यापैकी कैलास खेताजी चौधरी हा जो आहे तो त्या चोरीचे वाहनं घेऊन तो राजस्थान वगैरे या परिसरातल्या त्याच्या नातेवाईकांना विक्री करत असल्याचं सुद्धा तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्यांच्याकडूनही तिकडूनही आपण 5 ते 6 वाहनं रिकव्हर करून आणलेली आहेत. कशा पद्धतीने याचे हे असायचे नक्की आहे काय म्हणजे अगदीच म्हणजे अशिक्षित, काही जण अल्पशिक्षित, 3री 4थी शिक्षण झालेले आरोपी आहेत. काही भाजीवाला वगैरे किंवा काही रिक्षा चालक वगैरे असे व्यवसाय करणारे ते आरोपी होते आणि रात्रीच्या वेळी एकांतात पार्क केलेलं मोटरसायकल बघून ते चोरी करत होते. म्हणजे सांगितलं ते SY.BCom झाले सोशल मीडियावर काय म्हणजे नेमकं मग त्यांनी कशी चोरी करायची, ब्लॉक कसं तोडायचं आणि कसं चोरायची गाडी हे तिथून शिकला आणि मग त्यांनी ते प्रयोग करून बघितला आणि तो सक्सेसफुल ठरला. म्हणजे कोणकोणते त्याने रील्स किंवा युट्यूबर्स ते सांगतात कुणाकुणाला त्यांनी फॉलो केले ते जर मी इथं सांगितलं तर अजून तयार होतील ना, ते त्यांना पाहतील. तेच त्याचे राजस्थानचे काही नातेवाईक आणि काही इथे सुद्धा रिकव्हर झालेले आहेत गाड्या. त्यांना आपण आरोपी केलाय. राजस्थानचा जो चौधरी आहे कैलास चौधरी यांनी 7 गाड्या राजस्थानला पाठवल्या होत्या. तो आपण आरोपी केला. सोशल मीडियाचा वापर करून किती गाड्या अशा चोरल्या असतील त्यांनी 26 गाड्या आहेत. त्यापैकी 21 मोटरसायकल आणि 5 रिक्षा आहेत त्यामध्ये. आणि ती नेमका फिरायचे कसे, ग्राहक फिरायचे कसे, काय कोणी काम करायचे, कोणी काम करायचे ते सांगा. नाही, रात्रीच्या वेळी म्हणजे रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या चोरत होते. असं काही विशेष लोकेशन त्यांचं नव्हतं, म्हणजे एकच पर्टिक्युलर स्पॉट नव्हता. वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरून त्यांनी चोऱ्या केल्या. किती महिन्याच्या कालावधीमध्ये 3 वगैरे महिने. रेकी कशा पद्धतीने करायची रॅन्डम रेकी असं काही नाही. कुठे राहणार आहे आरोपी हे डोंबिवली, नेवाळी, ठाणे, मोस्टली डोंबिवलीतलेच आहेत. हो, डोंट नो पण इसी विषय पे अब हिंदी में बात सब हिंदी में इसी